तालुक्याच्या साकोलीमध्ये तलाव फुटल्यानं 400 हेक्टर शेती उखडून गेली आहे। 2 दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुना शहरातील 90 एकर परिसरामध्ये असलेला मालगुजारी तलाव फुटला। ज्यांनी 15 दिवसांपूर्वी भात पिकाची लागवड केली अशाही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला। भात पीक अक्षरशः वाहून गेले। सरकारने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आता शेतकरी करताना आपल्याला दिसतंय। भंडाऱ्यामध्ये हा तलाव फुटलेला आहे। शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जवळपास माझ्या शेतीसकट अन्य बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सफर झालेले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे। त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही, पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांचं जीवन चरितार्थ चालवायलासुद्धा त्यांना जागा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने आता कारवाई ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।